नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर आज मी बनवलेले आहेत 4 प्रकारची सँडविच. बघा छान गार्निश केली आहेत की नाही. मग आपल्या मुलांना अशा पद्धतीने बनवून द्या. तर कसे बनवली चला सुरुवात करूया. सगळे साहित्य काय काय घेतलेले आहे ते सर्वप्रथम सांगते. ह्यामध्ये मी घेतलेलं आहे अगदी बटाट्याची भाजी समोरचे पुढे मी सांगणारच आहे. आणि घेतलेले आहेत ब्रेड स्लाइसचे मी कडा कट करून घेतलेले आहेत आणि चीजचीही स्लाइस घेतलेली आहेत. चीज स्लाइस आणि चीज क्यूब पण घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे ब्रेडच्या कडा कट करून घ्यायच्या आहेत. हिरवी चटणी घेतलेली आहे. त्या हिरव्या चटणीमध्ये पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, कढीपत्ता, मीठ आणि पाणी घालून फक्त पातळ करून घेतलेले आहे. दुसरं त्यामध्ये काहीच घातलेलं नाही. टोमॅटो केचप घेतलेला आहे. बटाट्याची भाजी ही पुरी भाजीसाठी आपली उसळ म्हणतात बटाट्याची, ती भाजी घेतलेली आहे. तुमच्या घरी रात्रीची असेल तर तुम्ही किंवा बनवलेली असेल तर तुम्ही सँडविचमध्ये ती घालून बनवू शकता. कसं ते तुम्हाला पुढे समजेलच. आणि घेतलेलं आहे गाजर पातळ स्लाइस करून घ्यायचं. टोमॅटो, काकडी, कांदा आणि उकडलेल्या बटाट्याचे पातळ स्लाइस करून घेतलेले आहे. चीज क्यूब पण आपल्याला थोडं किसून घालायचं आहे. तर आपण सर्वप्रथम काय करायचं आहे, पहिलं सँडविचसाठी ब्रेड घ्यायचं आहे आणि ब्रेडला आपल्याला पहिली हिरवी चटणी लावून घ्यायची. हिरवी चटणी लावल्यानंतर त्यावर आपल्याला टोमॅटो केचप लावायचं. हिरवी चटणी अशी व्यवस्थित स्प्रेड करायची, जास्त लावायची नाही, नंतर ब्रेड एकदम ओला होऊन जातं. आपल्याला जितकी हवी तितकी आपण लावू शकता. आणि टोमॅटो केचप तुम्ही जर नाही आवडत असेल तुम्ही साईडला देऊ शकता. जेव्हा आपण हे सँडविच खाणार तेव्हा आपण साईडला देऊ शकता. आता ह्यावर अशा पद्धतीने लावून घ्यायचं लावून झालेलं आहे. आणि आता सर्व पहिला करणार आहे तो फक्त बटाट्याचं भाजी घालून, म्हणजे ही जी आपण बटाट्याची भाजी बनवली ती घालून. बटाट्याची भाजी बनवताना मी काय दाखवले, कारण माझे 2-3 व्हिडिओ आहेत बटाट्याच्या भाजी बनवलेले, तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता. अगदी सोपी आहे आणि कशी बनवतात ते तुम्हाला पुढे सांगते. आता ह्या स्लाइसवर पण आपल्याला चटणी आणि टोमॅटो केचप लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने हा एक स्लाइस बनवून झाला. आता आपल्याला दुसरा बनवायचा आहे. त्याचप्रमाणे मी चटणी आणि टोमॅटो केचप लावून घेतलेलं आहे. आता ह्यावर आपल्याला घालून घ्यायचं आहे बटाटा उकडलेला, टोमॅटो, काकडी, गाजर आणि कांदा मी कमी वापरलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त वापरू शकता. कांदा घातल्यानंतर त्यावर आपल्याला चीज स्लाइस, जी मी चीजची स्लाइस घेतलेली आहे ती यावर घालून घ्यायची आणि पहिलं दाखवल्याप्रमाणे ब्रेडला टोमॅटो केचप आणि चटणी लावून घेतलेली ठेवायची अगोदरच आणि ही वरून लावून घ्यायची. चटणी आणि टोमॅटो केचप हे दोन्ही साईडनं लावायचं. अशा पद्धतीने 2 मी बनवून घेतले. तवा गरम करत ठेवलेला आहे. आपल्याला हे टोस्ट करायचे तव्यावरच. तर तव्यावर हे 2 घालून घ्यायचे. तोपर्यंत आपण हे 2 टोस्ट होतील तोपर्यंत आपण दुसरे 2 बनवून घेऊया. दुसरे 2 कुठल्या पद्धतीचे आहेत ते आपण पाहूया. आता हे दोन्ही आणि मंद आचेवर तवा एकदा गरम झाल्यानंतर मंद आचेवर आपल्याला टोस्ट करून घ्यायचे. आता एक ब्रेड पुन्हा घेतला, त्यावर चटणी आणि टोमॅटो केचप लावून घेतलं. आता आपल्याला प्लेन सँडविच बनवायचं आहे. प्लेन सँडविचमध्ये बटाटा जास्त घालायचा आणि म्हणजे आवडत असेल तर जास्त पण तुम्ही सगळं कांदा, बटाटा, टोमॅटो घालू शकता. काहींना सँडविच प्लेन आवडतं, अशा पद्धतीने प्लेन सँडविच बनवून आपण करू शकता. आता ह्यामध्ये कांदा, टोमॅटो सगळं घालून घ्यायचं आणि वरून नेहमी सांगितल्याप्रमाणे ब्रेडचा स्लाइस घालून घ्यायचा. अशा प्रकारे भाजी घालून घेतली, टोमॅटो, गाजर वगैरे, आणि वरून ही ब्रेड स्लाइस घ्यायचा आणि आता आपल्याला हा पण तव्यावर घालून घ्यायचा आहे. आता आपण अजून दुसरा पण बनवून घेऊया. दुसरा पण सेम पद्धतीनेच टोमॅटो केचप आणि चटणी लावून घेतलेली आहे. आता ह्यावर चीजचा स्लाइस ठेवायचा सर्व चटणी लावल्यानंतर आणि नंतर त्यावर ही बटाट्याची भाजी ठेवायची आणि त्याच्यावर तुम्हाला आवडेल तितकं भरपूर असं चीजचं किसून घालायचं. चीज किसून अशा पद्धतीने चीज किसून घालून झालं की त्यावर आपल्याला मग नेहमीप्रमाणे सांगितल्याप्रमाणे ब्रेडचा स्लाइस, त्याला चटणी आणि टोमॅटो केचप लावलेला असेल तो आपल्याला घालून घ्यायचा आणि थोडासा प्रेस करायचा. अशा पद्धतीने आपले 4 सँडविच आपले तयार झालेले आहेत. आता आपण 4ही असे तव्यावर घालून घ्यायचे आणि थोडीशी
खालची बाजू एकदम सोनेरी झाली, कुरकुरीत झाली की पलटून घ्यायची. दोनदाच बनवायची, पलटायची, पण कुरकुरीत झाल्यानंतरच पलटायची. बघा दोन्ही बघा मस्त असे सोनेरी सोनेरी झालेले आहेत. आता सगळे आपण असे पलटून घेऊया. आपण हा झालेला आहे चीजवाला आणि छान असे बघा आपले सँडविच मस्त लहान मुलांच्या आवडीचे. अशा पद्धतीने तुम्ही सँडविच लहान मुलांना बनवून देऊ शकता घरच्या घरी. अशा पद्धतीने बाहेरचं खाण्यापेक्षा घरच्या घरी असं बनवून द्या. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि वरती बेल आयकन दिसते तेही दाबायला विसरू नका. आणि एक लाईक तुमची फार महत्त्वाची आहे. व्हिडिओ पाहता तर पहिला लाईक करूनच सुरुवात करा. आता हे बघा दोन्ही साईडनं छान असे झालेले आहेत. आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि प्लेटमधून काढून झाल्यानंतर ह्याला कट करून घेते. आणि कट करून झाल्यानंतर सुद्धा आपल्याला त्यावर थोडंसं चीज किसून घालायचं आहे. चीज किसून झाल्यानंतर आपल्याला त्यावर अजून काय गार्निश करायचं आहे तेही आपण पुढे पाहूया. बघा छान असे हे कट करून घेतले त्रिकोणी. आता ह्यावर जितकं आपल्याला हवं तितकं आपण चीज किसून घ्यायचं. गरम गरम असतात, गरम गरम असल्यावर चीज किसून घातलं की मस्त चीज पण वरून मेल्ट होऊन जातं आणि छान असं खायला पण छान लागतं. मुलांच्या आवडीचं हेल्दी असे आपले सँडविच आपले छान असे अशा पद्धतीने तयार होतात. छान बघा मस्त असे सगळं मी असं एक क्यूब असं किसून घातलं. आणि आता ह्यावर बटाट्याच्या चिप्स किंवा लेज जे मुलांना आवडतं ते त्यावर घालून द्यायचं. साईडला थोडंसं केचप द्यायचं किंवा केचप मध्ये घातलेलंच आहे, नाही दिलं तरी चालेल. कशी झाली रेसिपी मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि अशी आपल्या मुलांना नक्की बनवून द्या. चीज सँडविच, व्हेज सँडविच आणि बटाट्याची भाजी घालून घेतलेली अशी 4 प्रकारची सँडविच. छान अशी रेसिपी.